नमस्ते ना, विद्यास लक्षमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे शनिवार, देवबत्ती झाली आहे माझी करून आणि आज नेत्रासाठी ना मला भाकऱ्या करायच्या आहे. कारण काल मी पावट्याची भाजी केलेली ना, ती थोडीफार आहे. तर नेत्राला बोली पावट्याची भाजी आणि भाकरी घेऊन जाईल का, ती बोली हा करून. तर चला आता 11 वाजले, तिला 11:30 वाजता कॉलेजला जायचं आहे. चाय पण मला पियायची आहे. आज थोडं लेट झालं आणि खूप टाईमपास करते मी आज, कारण अजून ना मला काम करायचीच इच्छा होत नाही. चला, भात कुकरमध्ये गरम केला आणि आता मॅडमला आमच्या भात देते डब्याला. कारण का हे बघा, डब्यामध्ये भात दिलाय. हा कालचा भात आहे, हा वाटाणा भात मी केलेला. त्याच्यासोबत तिला लोणचं सुद्धा देते. लोणचं मध्ये छान. आज ती जरा लवकर येणार आहे बोलते. मेन गोष्ट पाऊसले आहे बाबा. हा बाहेर कशा पोरी का आता तर वाढलाय. मम्मीने अशा प्रकारे दीदीला बांधून दिला आहे डब्बा. तिला आता असं वाटतं ती गावी चालली आहे शेतकरीचं काम करायला. एक असा टाकू, आडवा उभा कसा ग? उभा टाकू असा. उभा काय आडवा कसा टाकू? बॉटल घेतली पाण्याची, पैसे आहे ना? लब्बर घे केसांना लावायला एक. देऊ काय? मम्मी तू दीदीची एवढी का काळजी घेते? कारण काल मी गेली ना पावसामध्ये, मला समजलं काय होतं ते. आता ती चालली आहे. बस चेंज करते, चालते, रस्ता क्रॉस करते. पॅकेट बघ इथे विसरते. हे बघ, मोबाईल इथे विसरते. दाखव, हा मोबाईल इथे विसरते. पॅकेट तिथे विसरलेली. केस वरती बांधले असते ना तर तुला बरं पडलं असतं. याला समजत नाही पाऊस आहे काय. चल तुला समजवते. मी आली पावसात ना. नाही आता हे सिल्वर घातलं चालतं. अरे हा जॅकेट घ्यायचं बघितलं. मी येऊ काय का तुझ्याबरोबर? का नको? चष्मा घेतला काय? हे पण बघितलं, सर्व हिला सांगायचं आम्ही. एक रुमाल घेतला. रुमाल दे मला. रुमाल घे, रुमाल. हिची बहीण आता रुमाल देईल. हिची किती मी सेवा करणार, तिची बहीण सेवा कर. नेत्रा मॅडम गेली कॉलेजला आणि त्याच्यानंतर मग भाकऱ्या उठून घेतल्या मीने. कालची पावट्याची भाजी हाय म्हणून मी भाजी बनवली नाही आणि आता भाकऱ्या मी तुम्हाला दाखवते. सहसा भाकऱ्या मला येत नाही, तरी पण मी प्रयत्न करते, कारण मला भाकऱ्या भरपूर आवडतात खायला. अशा भाकऱ्या करते मी, छोट्याशा पण छान करते मला तरी वाटतं. आणि अशी मऊसत असतात माझ्या भाकऱ्या. आमचं जेवण, आमच्या पावट्याची भाजी आणि भाकरी. मी कॉलेजला गेली का नक्की हा विचार करत असेल ना तुम्ही लोक. कॉलेजला जाऊन आली आहे, भिजून आली आहे. आणि मॅडमने आम्हाला कॉफी दिली आहे बनवून मस्त की. बाहेर पाऊस पडतोय, चाय पियायला पाहिजे पण आम्ही कॉफी पितोय. आणि हा बिस्किट खाते. आता हे हिंगल काढले बघा. हे हिंगल आहे ना, मी त्याची गरज आहे. कारण ना आत्ता धुणार ते कपडे कुठे सुकत घालायचा हा मोठा प्रश्न पडला. आणि ना स्टँडवर कपडे अर्धे सुकतात आणि अर्धे वले. त्यामुळे मी चला वरती आता हिंगल लावून टाकूया आपण. चला दाखवते तुम्हाला मी कसे. हे कपडे आहे ना सुकले नाही, एकाच ह्याच्यावर 3-3 घातले. कॉपी करायला कॉपी काट. पता नहीं चला चाहिए. मॅट घालायला पाहिजे तो ब्राऊन. अभी अभी तो आए होंगे, अभी अभी तो जाएंगे. राहून दे नंतर. जो बोललेला की मी जेव्हा आप्पाच्या हाताने कपडे सुकत घालते, ते दुसऱ्या दिवशी कपडे सुकतात.
काय मी वायुदेवी आहे? गेला हो. काय गाई काय गाई काय का मी रिम झिम हसते हसते हो जाए रसते जिंदगी यूं ही चलती रहे. ये भी बीच में जाएगा. गिरेगा गिरेगा तो योगी गिरेगा तो नेत्रा मार खाएगी और गिरेगा तो योगिनी भी मार खाएगी. नाही दीदीचे कपडे ना तर दीदी वाट काढा. हसते हसते झाले जरा आयडिया बघितली माझी कपडे सुकवायची. हे बघा मला दिसायला जरा अवघड वाटतं म्हणजे बेकार वाटते पण ठीक आहे. कपडे सुकवले ना तर पंख्याच्या वाऱ्याने सुके. एंगल माझ्याकडे होते आणि ते तर हाय एंगल वरती त्याच्यावरच असं अडकून ठेवले मी. एंगलला हेंगल अडकवले असं म्हणायला गेलं तर पण छान वाटतं. आणि हे कपडे आता मी उद्या काढणार कारण ते तर चला आता कपडे घातले चुकत आणि इथे माझी देवपूजा झाली आहे. संध्याकाळची पूजा ना खरंच खूप भारी वातावरण वाटतो इथे. आज माझे मिस्टर तर आले नाही चाय नाश्ता करायला त्यामुळे आता त्यांच्यासाठी तर चाय नाश्ता नाही केला आहे. आता आमच्यासाठी करायचं आहे. इथे माझ्या दोन्ही पोरी शांतपणाने अभ्यास करतात आहे. इथे माझ्या आईने ना त्या दिवशी मी गेलेली तेव्हा मला कोकम दिलेले होते. हे माझ्या आधीचे ताटात टाकले ते कोकम आणि आता हे आईने दिलेले. तर आईला मी सांगितलेलं कोकम असेल तर दे करून माझे कोकम संपायला आले. तर हिने मला दिले तिच्याकडचे कोकम. आता हे भरणीमध्ये मला भरायचे होते तर मी आधीचे माझे आणि आईने दिलेले ते एकत्र मिक्स केले आणि मग ते आता मी भरणीत भरते. कारण मला ना अशी खाली भरणी असेल ना तर मला असं करमत नाही. हा खाली भरणी म्हणजे संपायला आले आहे ना भरायला पाहिजे ती पण. बघा आत्ता मला कोकम वाटतात आहे भरणीमध्ये आणि मला अशी भरणी भरलेली कोकम भरपूर आवडतात. तर इथे आता दोघी अभ्यास करतात आहे शांतपणाने. तर मी चला दोघींसाठी काहीतरी नाश्ता करूया. हे रेडीमेड नाश्ता आहे. मी कधीतरी त्यांना फ्राय करून देते तेलामध्ये कारण ना हे डेली खाणं पण चुकीचं आहे. पण आज वातावरण जरा पावसाचं होतं आणि थंडगार होतं आणि त्यांना भूक पण लागलेली. मी चला हे देते चाट मसाला टाकला जरा ह्याच्यावरती आणि खरंच खूप छान लागेल आणि ह्या दोघी पण खुश होतील कारण दोघींना माहीत नाही. तर आता इथे योगिनीला बघा कसं करेल ती म्हणजे एकदमच ती असं तर कधी मला भेटतं कधी मी खाते. अरे बापरे. चला हे आता नाश्ता संध्याकाळचं थोडं भूक लागली म्हणून. कसं आहे बाबा चाट मसाला टाकला आहे. तर चला घरातले कामं झाले सर्व आणि मी तुम्हाला आता दाखवलेच आहे कपडे कसे सुकवले ते म्हणजे दाखवते अजून एकदा. असे एंगलवरती एंगललाच अडकून घेतले. आता हे कपडे ना हलकेसे वले म्हणून मी ते एंगलमध्ये टाकले आणि हे सुकतील उद्यापर्यंत. आता धुतलेले कपडे ह्या स्टँडवर सुकवता येते. आता असंच पाऊस असे एंगल असेल ना तर तुम्ही मी असे सुकवले ना कपडे त्याचा वापर करू शकता. आता इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल तर